नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज इथं मस्त असा ओला वाटाणा घेतलेला आहे बाजारात मैत्रिणो. अगदी भरपूर असा स्वस्त वाटाणा आहे आणि अगदी भरपूर आला ना, अगदी छान छान भाज्या करा. चला, इथं वाटाणा घेतला आहे अगदी प्लेट भरून. उभा एक कांदा चिरून घेतला आहे आणि आता इथं घेतला आहे लसूण. लसूण आपल्याला असा गोट्याने ठेचून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणो. हे बघा, गोट्याने पूर्ण हा लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मग आज आपल्याला बनवायची अशी मस्त याची वाटाण्यापासून भाजी, अगदी टिफिनसाठी. तुम्हाला जर पातळ वाटाणा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ही वाटाण्याची रेसिपी तुम्ही करून पहा मैत्रिणो, आणि खरंच खूप छान लागती. चला, इथं लसूण अगदी ठेचून घेतलेलं आहे बघा, बारीक एकदम. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये टाकणार आहे अगदी 2 पळ्या तेल टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. 2 पळ्या तेल टाकून घेतलेले. तेल अगदी छान तापून द्यायचे आहे बरं का. छान, म्हणजे जास्त बी नाही, मापात तेल तापवायचं की आपली जिरी मोहरीसुद्धा जळाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर टाकायचे जिरी, टाकल्यावर लसूण टाकायचं बघा. लसूण अगदी छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा. आता दोन्ही लसूण आणि कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणो. अगदी तुमची लहान मोठी सगळे आवडीने खातील. मुलं तर खूप छान आवडीने खातील ही वाटाण्याची भाजी. एवढी छान भाजी होती, टिफिनला अगदी आवडीने नेतीन बघा. एकदा जर केली तर म्हणतीन पुन्हा पुन्हा कर, अशी ही भाजी होती. कांदा अगदी छान पद्धतीने परतलेला आहे, पाहू शकता गोल्डन कलर आला आहे. त्याच्यानंतर मी धना पावडर आणि थोडीशी हळद, बेडकी मिरची पावडर, थोडासा हे बघा इथं मटन मसाला टाकणार आहे. अगदी चव येण्यासारखी म्हणतात ना, थोडासा टाकला तरी चव येते. आणि थोडासा कांदा लसूण मसाला, जास्त नाही टाकणार. आपल्याला भाजी ही तिखट करायची नाही आहे, मुलांच्या आवडीची आहे आणि खास करून मुलांना टिफिनसाठी करायची, त्याच्यामुळे जास्त तिखट करायची नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकून द्यायचा आहे जो वाटाणा घेतला होता तो धुवून अगदी स्वच्छ असा टाकून द्यायचा आहे बघा. आणि ओल्या वाटाण्याची भाजी मग अप्रतिमच लागते. चवीपुरतं इथं मीठही घालून घेते, पाहू शकता तुम्ही. हे बघा, त्याच्यानंतर मी इथं 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे बरं का. अगदीच बारीक केलेला कूट हा टाकून देणार आहे. 1.5 चमचा टाकला आहे मैत्रिणी, जास्त नाही आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात पाणी. पाणी बी अगदी मापातच टाकायचं आहे, जास्त काय टाकायचं नाही, फक्त वाटाणा शिजायपुरतंच टाकायचं आहे. आता मी जे मिक्सरच्या भांड्यात काही वाटण वाटलं होतं तेच हिसाळून टाकायचं आहे पहा. आता ठेवायचं झाकण. इथं 5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा पाहायची आपली भाजी. हे बघा, पाहूया एकदा वाटाणा चेक करूया आपण. अजून भरपूर पाणी आहे त्याच्यात. अजून थोडीशी बाकी, अजून 1 मिनटभर झाकण ठेवूया आपण मैत्रिणो. 1 मिनटाने पुन्हा पाहूया पहा. भाजी अगदीच रेडी झालेली आहे आपली, मस्त अशी वाटाण्याची भाजी झालेली आहे. हे बघा, पूर्ण पाणी हे झालेलं आहे आणि जे नगभर राहिले आहे तेवढं तर आपल्याला ठेवलंच पाहिजे. वाटाणा बी अगदी छान गळालेला आहे, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणो, आजचा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. आणि खरंच अशा पद्धतीने नक्कीच अशी भाजी करून पहा आणि तुमच्या मुलांना द्या. चला मग, उद्या भेटूया आपण. बाय.